आता ऐका या कोकराच्या मित्रांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. नेली नावाचं एक छान कोकरू होतं. फारच गोंडस आणि फारच लोभस. नेली सगळ्यांना खूप आवडायची बरं का. सगळ्यांची गोडगोड बोलायची. हत्ती, कुत्रा, घोडा, मांजर, साळुंकी, पोपट सगळे तिचे लाड करायचे. एकदा काय झालं, नेलीच्या आईवडिलांना कुठेतरी गावाला जायचं होतं. नेली म्हणाली, मी नाही येत. नेलीची आई म्हणाली, नको ग नेली, तू अजून लहान आहेस. रमत गमत कुठेतरी जाशील आणि लांडगा येऊन तुला पळवून नेईल. नेली म्हणाली, हे माझे मित्र आहेत की एवढे, तू जा आपली. नेली ऐकत नाही असं पाहून तिचे आई बाबा तिच्या मित्रांना सांगून गेले बरं का गावाला. आईने नेलीला पुन्हा पुन्हा बजावलं, बघ घरापासून दूर जाऊ नको, एकटी राहू नको. नेली म्हणाली, नाही ग, तू जा आपली, काही काळजी करू नको. आई बाबा गेल्यावर नेली आरामात इकडे तिकडे बागडत होती, खेळत होती. तिचे मित्र आपापल्या कामात दंग होते. मग गवत खाता खाता नेली खूप दूर गेली. तिच्या लक्षातच आलं नाही आपण कुठे चाललोय ते. एवढ्यात तिकडून एक लांडगा आला बरं का. त्याने नेलीला पाहिलं, म्हणला, वा वा वा, अगदी जिभल्यात चटायला लागला तो. आज आपल्याला फक्कडशी मेजवानी मिळणार बाबा. एकदम खुश झाला तो. हां, पण आत्ताच हिला मारलं तर हिचे सगळे मित्र येतील धावून. मग काय करूया बरं. त्याने तिची मजा करायचं ठरवलं. तो अगदी तिच्या मित्रासारखा तिच्यासमोर गेला आणि म्हणाला, अगं नेली, तू किती दूर आलीस. अगं तुला भीती नाही का वाटत. नेली म्हणाली, अय्या खरंच की रे, मी आपली नादात चालत आले, मला कळलंच नाही. आई गो, मला तर आईने बजावलं होतं. काय ग बजावलं होतं. आईनं बजावलं होतं, एकटी कुठे जाऊ नकोस, लांडगा येईल, तो तुला पळवून नेईल. असं. अरे बापरे, तरी तू ऐकलं नाहीस ना. बघ कशी आहेस. बस आता माझ्या पाठीवर. माझं घर जवळच आहे इथून, जाऊया तिकडे. चालेल. नेली बसली पाठीवर आणि चालले दोघंही गप्पा मारत मारत. हे बघ, आलंच माझं घर. तू घरात थांब, मी खाऊ घेऊन येतो तुला. अय्या, हे तुझं घर. ई, किती घाणेरडं आहे रे. स्वच्छ का नाही केलंस. अगं कोण करणार. तू कर आता सगळं स्वच्छ. बरं बरं, करते मी, तू तर खाऊ घेऊन ये. नेलीने सगळं घर स्वच्छ करायला घेतलं. झाडता झाडता तिला तिथे एक मेंढीचं कातड सापडलं. त्याबरोबर ती चमकली. बापरे, आई गो, हा वुफी म्हणजेच लांडगा नाही ना. आई गो, मी उगाच आईचं ऐकलं नाही. ती तर रडायलाच लागली. रडता रडता तिला एकदम साळुंकीच्या शिट्टीचा आवाज ऐकू आला. अय्या, तिने बाहेर पाहिलं तर खरंच की तिची मैत्रीणच तिला साथ घालत होती. साळुंकी म्हणाली, नेली, अगं वेडे रडू नकोस. तू आत्ता समजलीस ना, तो वुफी म्हणजेच लांडगा आहे. पण आता असं करूया, तो काही तुला आत्ताच मारणार नाही. म्हणून तू न घाबरता नेहमीप्रमाणेच लांडग्याजवळ बोल. आपले पोपट भाऊ आहेत ना, ते सगळ्यांना बोलवायला गेलेत. सगळे आत्ता एवढ्यात येतील. ती बोलायची थांबली कारण लांडगा परत येत होता. आल्या आल्या नेलीला म्हणाला, नेली, भरपूर चारा तुला आणलाय, खाऊन घे आणि थांब, मी बाहेर जाऊन येतो. नेली म्हणाली, असं काय रे वुफी दादा, तू मला माझ्या घरी सोडणार होतास ना. तो म्हणाला, अगं नाहीतरी आई घरी नाहीये, थांब की 2 दिवस इथेच, मी जरा जाऊन येतो, आल्यावर बघू मग जेवणाचं काय ते. नेली म्हणाली, बरं. आणि वुफी बाहेर गेला. जाताना त्याने घट्ट दार लावून घेतलं आणि मग मात्र तिला खूप रडू कोसळलं.
हा रात्री आल्यावर जेवण करणार म्हणजे ऐगो, म्हणजे मला ठार मारणार का काय? तेवढ्यात साळुंकी जोर जोरात ओरडायला लागली. नेलीचे सगळे मित्र आले होते बरं का. हत्ती दादा सुद्धा आला होता. हत्ती दादाने आपल्या सोंडेने दार उघडलं, आणली बाहेर तिला. बाहेर आल्यावर तिला घोडे दादा, टिपू दादा, माऊताई सगळे सगळे भेटले. आता आपण घरी जाऊया ना? ते सगळे म्हणाले, आता नुसतं नाही घरी जायचं, या लांडग्याला चांगली शिक्षा करून मगच जाऊया आपण घरी. मग त्यांनी त्याला शिक्षा करण्याचा एक चांगला बेत ठरवला. त्यांनी काय ठरवलं माहितीये का? नेलीला ठेवायचं अगदी वरती छपरावर, माऊताईने बसायचं पुढच्या दाराजवळ, टिपू दादा बसेल मागच्या दाराजवळ आणि घोडेदादा उभा राहील दाराच्या बाहेर आणि हत्ती दादा दूर झाडाजवळ. आणि रात्र झाली, जो तो आपल्या जाग्यावर जाऊन उभा राहिला. रात्रीचे 12 वाजले बरं का. आणि आला की लांडगा. अशी सपाटून भूक लागली होती त्याला. चांगला ताव मारूया नेलीवर असं म्हणून चांगल्या खुशीत दार उघडलं बरं का त्याने. तो काय, आतमध्ये अंधार गुडूप. दारातच काठी आडवी तिडवी पडली होती. धडपडलाच आणि ओरडला, अगं नेली, तू कुठे आहेस? दिवा तरी लाव. हत्ती दादाने तिला छपरावर ठेवलं होतं. तिथल्या भोकातून ती ओरडली, अरे बुफी, मी इथे वरती बसले. मला खूप भीती वाटली लांडग्याची, म्हणून मी इथे येऊन बसले. ह्यात वेडी, आता ये खाली. आता मी आलोय ना? मी नाही बाबा येत. अगं ये ना, असं काय करतेस? तूच ये वर. बोर बाबा, थांब, मी चालो. तो उड्या मारू लागला आणि माऊताई आहे ना, ती म्याव 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 करून जी त्याच्यावर तुटून पडली की बापरे, तो अगदी घाबरलाच आणि म्हणला, बापरे, आता जाऊया आपण मागच्या दाराजवळ. म्हणून तिथे गेला. तो तिथे कोण होता? टिपू दादा. तो तिकडनं भुंकू लागला, भू 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 म्या म्या, भू भू म्या म्या म्या. बापरे, दोघ जण दोन बाजूनी त्याच्या अंगावर अगदी नुसते तुटून पडले होते. इतका घाबरला, म्हणला, नको रे बाबा, आपण दार उघडून जाऊया बाहेर. तो बाहेर गेला तर काय, घोडेदादा होताच तयार. त्याने अशा लाथा आणल्या की त्याचं तंगड पार मोडूनच गेलं. मग तो ओरडत ओरडत बाहेर पळत गेला. तिथे काय, हत्तीदादा तयारच होता झाडाजवळ. त्याने त्याला उचललं आणि गर्र 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 फिरवलं आणि एका दगडावर इतक्या जोरात आपटलं की मेलाच बिचारा. मग नेली बसली हत्तीदादाच्या सोंडेवर आणि सगळे गप्पा मारत मारत परत निघाले बरं का. हत्तीदादा म्हणाला, बरं झालं साळुंकी आणि पोपटानं तुला पाहिलं म्हणून, नाहीतर मग त्या लांडग्याला चांगली शिक्षा करताच आली नसती. ही शिक्षा कुणामुळे झाली माहितीये का? तिच्या चांगल्या मदत करणाऱ्या मित्रांमुळे. हो की नाही? मित्र असावे तर असे.